मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. याच्या आधी मी तुम्हाला चवळीबद्दल व्हिडिओ दिले, आताही चवळीबद्दल व्हिडिओ टाकत आहे. पाहू शकता, हे चवळीचे प्लॉट आहे आपला पूर्ण. हा पाऊण एकराच्या अर्धा एकरापेक्षाही कमी आहे. हे पूर्ण आपलं शेडनेट आहे, याच्यात आपण घेऊन आलेलं आहे. आणि हे आपण ऑर्गॅनिक चालू आहे. जास्त कोणत्या पण रासायनिक फवारेच नाही दिले, ना कोणतं रासायनिक खत, ना युरिया, ना DAP, ना 10-26-26 वगैरे कोणतंच आपण याच्यात खत दिलेलं नाही आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. याच्यात आपण गोमित्र आणि कडुलिंबाचा 5 किलोचा पाला हे मिक्सचर करून 8 दिवस सोडतो. त्यानंतर त्याची फवारणी करतो पूर्ण. हे पाहू शकता, हे हे चवळी, हे जे फिक्की हिरवी त्याची चवळी आहे, पाहू शकता. आणि हा इकडे आपण बाहेरून वॉल लावला आहे. तिचं जे झाडं म्हणतात फांट्या, त्या शेडच्या अंदर ते सुद्धा आपण आतमध्ये पाहू कसं येते. तर कारण की आपण प्रयोग घेऊन आलो आतमध्ये. ह्या वेली जर येत असेल तर आपण पूर्ण फुलं अशी आपण डबल घेऊ. याच्यात 2 प्रकारचे प्लॉट लावू. म्हणजे 12ही महिने आपले हे जर उत्पन्न चांगलं आलं तर आपण 12ही महिने हेच पीक याच्यात घेत जाऊ. म्हणजे अल्टिमेट हे चवळी आली तर दुसरा वाल लावू, वाल परत चवळी, अशा प्रकारे आपण हे पाहू शकता. स्प्राउटिंग पण पाहू शकता. स्प्राउटिंग हे जे आपण काही झाडं प्रयोगમાં आपण वर बांधले होते, पाहू शकता. हे वर बांधल्यामुळे पाहू शकता किती फरक पडलेला आहे. वरपर्यंत झालेलं म्हणजे खालचं जे वजन आहे, खालच्या वरचं पण वजन कमी केलं, वरती वजन दिलेलं. पाहू शकता. अशा प्रकारे आपल्या शेंगासुद्धा लागलेल्या आहे. आता आपला उद्या नाही तर परवा आपला तोडा राहील. आपण काल तोडलं म्हणजे शनिवारी तोडला, पण शनिवारी तोडल्यामुळे आपल्याला रविवारी जातो. रविवारी जो सोमवारी तोडणार नाही आपण, मंगळवारी तोडू. मंगळवारी तोडलं आपलं बुधवारी जाईल. हे पाहू शकता. हे पूर्ण आपला ऑर्गॅनिक प्लॉट आहे. ना कोणतं केमिकल, ना महागडे फवारे, ना काही. ताक तुम्ही धरू शकता. 20 रुपये लिटर किंवा 10-20 रुपये लिटर वगैरे आपल्याला ताक मिळून जाते. ताक घेतो आपण. गोमित्र पाहू शकता. गोमित्र मी विकत आणलेलं 20 रुपये लिटरनं. सध्या पुढे आपण जरी गाई घेतल्या असल्या, आत्ताच घेतल्या, काही महिनेच झालेल्या गाई घेऊन, तिथे आपण गोमित्र जमा करतो. पण आपण विकत आणलेलं मी गोमित्र, ते 20 रुपये लिटरनं पडलेलं आहे. आणि सोबतच कडुलिंबाचा पाला आपल्याला कुठेही मिळून जातो. तो आपण 5 किलो घेतलेला आहे. म्हणजे पाला काढून जरा कुठल्यासारखा केलेला आहे. म्हणजे त्या बकेटीत म्हणा, आपण ज्याच्यात आपण तयार करतो औषध, त्यात तो मावला अशा हिशोबाने आपण तो घेतलेला आहे. 5 किलो पाला तर 5 लिटर गोमित्र असं आपण मिक्सचर करतो आणि ते सोडवतो 8 दिवस. मग त्याचं एका पंपाला 50 ml किंवा अर्धा लिटर वगैरे आपण टाकतो. प्रमाण पाहून राहते आपल्याला कसं द्यायचं, काय द्यायचं, त्याची आपण याच्यात फवारणी करून आलेलं आहे. इकडे सुद्धा आपला प्लॉट आहे. तुम्हाला प्लॉटसुद्धा दाखवेल आणि रूटसुद्धा दाखवतो. हे पाहू शकते, असे मुळं झालेले आहेत. हे बघू शकता. हे बघा, बारीक बारीक मुळाची संख्या बघा कशी आहे. तेवढ्या मुळाची संख्या नाही आहे, पण हे पाहू शकता पूर्ण आपला प्लॉट आहे. याच्या आधी आपण याच्यात टोमॅटो घेतले होते. हा जो प्लॉट पूर्ण दिसून आलेला आहे, याच्यात आपण पहिले टोमॅटो घेतले आणि त्यानंतर पण याच्यात चवळी आली. टोमॅटोमध्ये आपल्याला झालेला लॉस सांगायचं तात्पर्य म्हणजे टोमॅटोमध्ये मला झालेला लॉस म्हणजे जे आपण प्लॉटला, त्यात आपला प्लॉट बरोबर चालला नाही. वातावरणामुळे उन्हाळ्यात जो आपण टोमॅटो प्लॉटला, तो वातावरणामुळे तो खराब झालेला आहे. म्हणजे रोग आला, कीड आली. आणि उन्हाळ्यात कसं ऊन पाऊस आलं, त्याच्यानं तो प्लॉट पूर्ण आपला खराब झाला. तरी आपण काही 4-5 कॅरेट काढले म्हणा टोमॅटो, असं नाही. टोमॅटो लागले, थोडाही केला, मग नंतर जास्त खराब झाल्यावर आपण त्याच्यावर काही जास्त आपण फवारे दिले नाही. आपण ऑर्गॅनिक घेऊन यायचं, ऑर्गॅनिकनं फवारे घेतले, तोपर्यंत निघाला. मग जसं खराब होतं ते आपण रासायनिक द्यायला सुरुवात केली. रासायनिकनं प्लॉट कवर होणे, तो काही झाला नाही. जर विचार केले तर आपण तो प्लॉटवर फवारे मारणं वगैरे सर्व थांबवून दिलं होतं. मग फक्त आपण याची कापणी केली. मग झाडं मुळासहित कापून टाकले, चिमू दिले. 2-3 दिवस चिमल्यानंतर आपण तो पाला काढून टाकला. त्यानंतर आपण चवळीच्या याच्यात लागवड केलेली आहे, बी टाकून. असं पूर्ण आपलं चवळीचं हे बघू शकता. पांढरे फुलंसुद्धा आहे, हे बघू शकता. ताससुद्धा झाकल्या गेले. हे जे तास आहे आपलं
दोन मधात जे चालायला जागा होती ती सुद्धा आपली झाकल्या जाऊन आलेली आहे. कारण की स्प्राउटिंगच तेवढी आहे बघू शकता. हे फुलोर, हे फुलोर, हे फुलोर, हा फुलोर, फुलं खूप आहे. किंवा आता वर पण आहे, वरचे तोडता येत नाही. आपण वरती आपण बियाणं ठेवते. वरची जेवढी झाडं गेलेली आहे तेवढे शेंगा पण बी तयार करून म्हणजे पुढल्या वर्षीकरिता आपल्याला बी तयार येईल. पुढल्या वर्षी किंवा मग आताच लगेच आपण याची लागवड करू. बी जर तयार झालं तर आपण जो बाहेर जो टोमॅटोचा प्लॉट आहे त्याच्यात जे आपण स्ट्रक्चर उभं केलं स्ट्रक्चरचा खर्च येतो काढण्याचा बाकीचा, तर आपण त्यात दुसरं पीक आपण चवळीच लावू त्यात पण. आणि हा जो आता प्लॉट आपला रिकामा हा चवळीचा याच्यात आपण कारली, दोडके किंवा काकडी काकडी वगैरे असा आपण प्लॉट लावू. किंवा मग दुधी वगैरे याचा आपण याच्यात प्लॉट लावू. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आपल्याला काढायला लागणार याच्यात आपले कसं होईल 3 पिकं होईल. पहिले आपण टोमॅटो घेतले, काही प्रमाणात निघाले. मग त्यानंतर आपण चवळीत आपल्याला लॉस नाही, चवळीत आपल्याला प्रॉफिटच आहे, नुकसान होऊन नाही राहिलं. कमीत कमी चवळी माहिती झाली 30 ते 35 रुपये किलोनं चवळी झालेली आहे मार्केटला. कधी 30 जातो, कधी 35 जातं, अशा कमी जास्त करून सर्वात कमी भाव 25 रुपये किलोपर्यंत आपली चवळी गेलेली आहे. आपण जर तोडा करतो 2 दिवसाआड किंवा 3 दिवसात तोडा करतो, आपल्या 3 ते 4 पन्न्या निघून आलेल्या आहे. 3 कधी 4 कधी 3 कधी 4 35 ते 45 किलोपर्यंत आपला तोडा होऊन आलेला याच्यातून. जसे असं 50 किलोपर्यंत जातो, 50-55 एक वेळ फक्त 55 किलोपर्यंत गेलेला आहे. हा पूर्ण चवळीचा तोडा. हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, काहीच याच्यात खत नाही देत. ड्रीप आपण हे बघू शकता, आपण इथं लॅटरल पण टाकलेले आहे. हे जे पोणे हे आपण लॅटरलसुद्धा टाकलेली आहे. याच्यातूनच आपण लॅटरमधून सर्व खत, औषधं, ड्रिंचिंगची जे आपण स्वरूपात आहे ते आपण सर्व देतो. त्याच्यात पोटॅश, बेलीचं पोटॅश झालं, बरेच काही औषधं आहे, जसं संत्र्याचं झालं, आवळ्याचं झालं, केळीपासून बनते औषध, ते वगैरे आपण सर्व याच्यात ड्रिपद्वारे देतो. आणि जर हा जर व्हिडिओ आवडला कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे कसं तुम्ही जर कमेंट करा तर मला अजून नवीन माहिती तुम्हाला देता येईल, कसं मी पीक घेऊन आलो, काय घेऊन आलो. पूर्ण काही आपण जे स्ट्रक्चर उभं केलं त्यातलं उरलेलं मटेरियल आपण तिथंच ठेवलेलं आहे, कारण की डागडुजी करायला लागते. काही त्याच्याकरिता आपण इथे मटेरियल ठेवलं. हे पूर्ण आपलं शेडनेटच आहे, फ्लॅटवाला एक राऊंडवाला येतो. राऊंडवाल्याच्या सध्या खाली आहे आपला प्लॉट. मग आपल्या गायसुद्धा तुम्हाला दाखवतो. आपलं छोटंसं घर म्हणजे आपण इथं माल वगैरे स्टोअर करतो. जो काही आपला पीक निघतो आहे ते पीक आपण काही दिवसापुरतं स्टोअर करतो. आणि हे असं बांधले बोलतो आपल्या गाई. ह्या पण सुद्धा गावरान गाई आहे, जर्सी वगैरे आपण घेत नाही. आपल्या गावरान गाईचं शेण, गोमित्र वगैरे हेच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आपण या पूर्ण गावरान गाई पाळलेल्या आहेत. 2 गाई आहेत, जास्त 2 महिने झालेले गावरान गाई घेऊन. हिचं नाव हे पाहू शकता, हिचं नाव नंदिनी आहे, हिचं नाव श्रावणी आहे. बोलतो अशा प्रकारे आपला हा पूर्ण शेड आहे, रूम म्हणजे आपण जिथं आपण माल वगैरे आपण स्टोअर करतो. अजून पूर्ण बनायचं आहे, बनल्यावर तुम्हाला दाखवेलच. हे आपला ट्रॅक्टर आहे लहानवाले, ज्यांना आपण सर्व वाई वगैरे करतो. बघा आपला पूर्ण प्लॉट. इकडंसुद्धा शेवगा लावलेला, पण तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला याच्या आधी. याच्यावर अजून डिटेल व्हिडिओ करेल मी शेवगामध्ये. हा वांगीचा प्लॉट आहे, हा सुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेऊन आलो, पण आपण याच्यावर खर्च करणं आपण सोडून दिलेलं आहे. रासायनिकही आपण देऊन पाहिले, ऑर्गॅनिकही देऊन पाहिले, तरी हा प्लॉट काही कवर होऊन नाही राहिलेला. म्हणून आपण याच्यावर लक्ष देणं सोडलेलं आहे. जसं येईल तसं आपण याचं उत्पन्न घेणार नाही, याच्यावर कोणते फवार देणार ना काही. याच्यावर जे खोडपोकणारी अळी राहते ते अळीचा प्रकोप जास्त. आपण सर्व रासायनिक, ऑर्गॅनिक सर्व ट्राय करून पाहिले, पण हे काही अटॅक कवर होऊन नाही राहिले. म्हणून आपण याच्यावर लक्ष देणं सोडलेलं आहे.
तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ जर चांगला वाटला कृपया करून सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओबद्दल कमेंट करा, जे कोणती तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल. रोप कोणतं लावायचं, बी कोणतं निवडायचं ते सुद्धा तुम्हाला माहिती देईल व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब. धन्यवाद.